श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणसं येतात, माणसं जातात, काही शिकवून जातात, पण स्वतःच्या पायावर उभं राहणं ही एकच अशी गोष्ट आहे जी आयुष्यभर साथ देत असते. श्रोते हो, आयुष्यात कधीच कोणावर पूर्णपणे अवलंबून राहायचं नसतं. कारण माणसं बदलतात, वेळ बदलतात आणि नात्यांचे अर्थ सुद्धा बदलत असतात. फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं हेच खरं आयुष्य जगणं असतं. श्रोते हो, माणूस जेव्हा स्वतःच्या ताकदीवर चालायला शिकतो ना, तेव्हा कुणाची सावली सुद्धा हवीशी वाटत नसते. साथ मिळाली तर उत्तमच, पण जर नाही मिळाली तरीही थांबायचं नसतंय. श्रोते हो, स्वतःचा हात स्वतःच धरायला शिकलं तर कोणी साथ सोडली तरी पाय घसरत नसतात. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आपल्याला जे पाहिजे ते सगळं काही मिळालं असतं तर जगण्याला गंमत आणि देवाला किंमत ही राहिलीच नसती. पैसा म्हणजे सगळं काही नसतं, पण पैसा नसतो म्हणून बरंचसं अडतं सुद्धा. काहीतरी लपवायचं असलं म्हणजे फार हसावं लागतं. मार्केटचा अभ्यास केल्याशिवाय कोणत्याही व्यवसायात पडणं हे घातक ठरू शकतं. माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काही मिळालं नाही तर त्याला भीती वाटत असते. काही लोक ही औषधाप्रमाणे असतात. त्यांच्यासोबत घालवलेला थोडासा वेळ सुद्धा आपलं दिवसभराचं टेन्शन कुठल्या कुठं पळवून लावतात. आपल्याला भेटणारा प्रत्येक जण खरा नसतो, पण आपण मात्र सर्वांशी खरं वागण्याचा प्रयत्न करत बसतो आणि इथंच चुकतो. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एक असा दरवाजा तुमची वाट पाहत असतो जो तुमच्या धैर्याची परीक्षा घेतो. ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असं समजा. भीती वाटत असताना सुद्धा भयप्रद गोष्टींना तोंड देणं हे खरं साहस असतं. ज्याला भीती वाटतच नाही तो वेडा असतो, आणि जो भीती समोर झोकतो तो भित्रा असतो. स्त्रियांना चांगुलपणाचा कधी कधी त्रासही होतो, नाही असं नाही. ते एका दिवसातच कुणावर भाळत नाहीत, मात्र एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडल्यानंतर त्यांना सहजासहजी ते विसरतही नाहीत. पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवत असतात. शहाणपण हे अनुभवातून आकाराला येतं, तर अनुभव हे शहाणपणाच्या अभावातून उदयाला येतात. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचला की आयुष्यातल्या अनेक समस्या ते उंची सोडवते. काही गोष्टी वेळेवर सोडून द्याव्यात. तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं. काहीही जिंकायचं नसतं तेव्हा सगळं काही जिंकलेलं असतं. आपल्या डोळ्यापुढं एक नवं जग अवतरतं. काहीही मिळवायचं नसतं तेव्हा सगळं काही मिळालेलं असतं. आपल्या शब्दाला आपोआप बळ प्राप्त होतं. पायथा सोडून डोंगर माथा गाठला की आपल्यासाठी आभाळच खाली उतरतं. पुरुषांना सुद्धा व्यथा असतात. त्यांना त्यांच्यावर उत्कटतेनं प्रेम करणारी व्यक्ती ही कायम हवी असते. उडून जाणारा तर त्यांना पटत नसतं.
तुम्ही घेतलेला आजचा छोटासा निर्णय खूप मोठा बदल घडवू शकतो. सगळंच कुठं भरभरून बोलता येतं, मनातलं सगळंच कुठं कागदावर मांडता येतं. असतातच प्रत्येकाच्या मनात काही भावना खोलवर काळजात पाजरत राहणाऱ्या, व्यक्त न होताच शेवटपर्यंत अबोल राहणाऱ्या. तुमचा सगळा वेळ हा स्वतःला सुधारण्यात घालवा, कारण आता नातेसंबंध माणसावर नव्हे तर पैशावर आधारित आहेत. आरसा आणि हृदय दोन्ही नाजूकच असतात. फरक इतकाच की आरशात सगळं काही स्पष्ट दिसतं, तर हृदयात फक्त जवळचे स्थान मिळवत असतात. थोडंसं इग्नोर करायला शिका, तरच बरोबर जाग्यावर येत असतात सगळे. प्रेम मिळणं न मिळणं हे आपल्या नशिबावर अवलंबून असतं, पण मिळालेलं प्रेम जपून ठेवणं हे आपल्यावर अवलंबून असतं. सुंदरता ही असण्यात हवी, फक्त दिसण्यात नव्हे. गरज नाही की घर मोठंच असावं, पण जसं असावं ते सुखी असावं. आपण किती चांगलं वागत असलो तरी दिसतो तेवढा जमाना चांगला नाही. फक्त तोंडावर गोड आणि मागं खोड करण्यात लोक आजकाल पटाईस झालेत. रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो. शेवटी आपल्यासाठी जे बनलेले असतात ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतातच. तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, लोक परत नादाला लागत नाहीत. प्रत्येकाला एक समजून घेणारा व्यक्ती हा हवा असतो. आईची साथ आणि दिव्यातील वाद सारखेच असते. स्वतःचा विचार न करता आयुष्यभर परिवारासाठी जळत असते. आयुष्यात पहिल्यांदा एखाद्यावर खरं प्रेम होतं, आणि तेही आपल्या नशिबात नसतं.